विधवा आणि घटस्फोटित महिलांना ई-केवायसी साठी अडचण. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. जी योजना आज तागायत यशस्वीरित्या सुरू आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना मदतीचा हात मिळाला असं म्हणायलाही हरकत नाही. मात्र अनेक सरकारी नोकरदार किंवा गरज नसलेल्या महिलांनी या योजनेचा अनुचित लाभ घेतला. त्यामुळे राज्य सरकारने सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी अनिवार्य केली आहे. मात्र यामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेतच, पण विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी ही मोठी अडचण बनत आहे. केवायसी करताना पतीची किंवा वडिलांची माहिती टाकणं अनिवार्य आहे. पण ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, त्यांना आधार क्रमांकाची माहिती देणे किंवा त्यासंबंधीचा OTP मिळवणे शक्य होत नाही. यामुळे या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही आणि 18 नोव्हेंबर ही अंतिम तारीख असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे अनेक गरजू महिला या योजनेपासून वंचित राहण्याची चिंता सरकारला आहे.